लवकर उठल्यावरच मन प्रसन्न राहतं असं नाही. कधी-कधी उशिरा असं निसर्गरम्य वातावरण बघितल्यानंतरसुद्धा मनाला छान वाटतं, फ्रेश वाटतं. नंतर इकडे दीदीच्या बड्डेचा उरलेला केक कापून खायची तयारी चालू झाली होती. सईला केक प्रचंड आवडतो. नंतर दुसऱ्या दिवशी मी इकडे इडली डोसा बनवण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी मी चटणी तर अगोदर बनवून घेतली होती. आज फक्त डोसेच करणार होते. पण अचानक आठवलं की मला डोसा नाही आवडत, त्यामुळे मी इडलीसुद्धा बनवली माझ्यासाठी आणि यांच्यासाठी 10-12 डोसे करून घेतले. डोसे करताना डोशाला इतकी छान जाळी सुटली होती ना, खूपच छान डोसे बनवून तयार झाले होते. इकडं मी डोसा आणि इडली बनवते तोपर्यंत इकडं बहिणींचा प्लॅन चालू झाला होता लिंबू सरबत पिण्याचा. फ्रीजमध्ये लिंबू दिसला की सरबताची घाई असते यांची. मी इकडं करते, मी म्हणलं मी नाही करून देणार, तर दोघीजण करायला बसल्या होत्या. नंतर त्यांचा लिंबू सरबत पिऊन झाला आणि नाश्त्याला इडल्या अगोदर घेतल्या. मी डोशासाठी जे पीठ वापरलं होतं ना, तेच पीठ इडलीसाठी सुद्धा वापरलं होतं. त्यात मी सोडा टाकला नाही, काय सुद्धा टाकला नाही. नंतर दुपारी माझ्यासाठी आणि स्वरासाठी हिच्या पप्पांनी गोळा आणून दिला होता, कारण की सई झोपली होती आणि खाणारी आम्ही दोघीच होतो. आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाल्यामुळं गोळा रोजच भेटतो.